Saransh, are you excited? Yeah. Okay, let's go. नमस्कार, मी राधिका आणि राधिका's ट्रॅव्हल डायरीज या आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे. आता सध्या इथे जून महिना चालू आहे आणि आम्ही निघालेलो आहे लिव्हनवर्थला. लिव्हनवर्थ इथून जवळ आहे. साधारण 3 ते 4 तासांच्या प्रवासानंतर आपण लिव्हनवर्थला पोहोचू. लिव्हनवर्थला याआधीही गेलेलो आहे हिवाळ्यामध्ये, तर आता उन्हाळा चालू आहे. लिव्हनवर्थ पासून जवळ असलेलं चेलान इथे आम्ही निघालेलो आहे. तिथे वॉटर स्लायडर नावाचं वॉटर पार्क आहे, तर त्याचं बुकिंग केलेलं आहे आम्ही आज. तर जेव्हा निघालो होतो तेव्हा खूप पाऊस पडत होता, त्यामुळे जावं की नाही हा सुद्धा आम्ही विचार केला आणि मग ठरवलं की तिथे जाऊन पाहूयात. जर वातावरण चांगलं असेल तर वॉटर पार्कमध्ये जाऊयात, नाहीतर मग कॅन्सल करू. कारण की वॉटर पार्कमध्ये जर खेळायचं असेल तर वातावरण मात्र चांगलं हवं, कारण की पाणी जर थंड असेल तर पाण्यामध्ये खेळू सुद्धा शकणार नाही. ये उन्हाळा सारांश उन्हाळा हो झाली का झोप? चला गॉगल घ्यायची घालायची वेळ आली. होप सो आता असंच हवंय की नाही? होय ते आपल्याकडे असतात ना अशी छान नद्या, त्या ठेवली ना डोंगरातून वाहणाऱ्या. नॉर्थ मध्ये असतात बघ डोंगरामधून वाहणाऱ्या नद्या, काश्मीर मध्ये वगैरे, शिमल्याला तसं वाटतंय ना. लिव्हनवर्थ इथल्या डोंगराळ भागामध्ये वसलेला आहे आणि इथून जाताना मला नेहमी आपल्या उत्तर भारताची आठवण येते, कारण की उत्तर भारतामध्ये सुद्धा असेच व्ह्यू दिसतात. लिव्हनवर्थ मध्ये पोहोचलेलो आहे आम्ही आता आणि काही छान ऊन पडलेलं आहे. वा. आणि इथे आजूबाजूला खूप छान फुलं आहेत, रंगबिरंगी फुलं आहेत आणि सगळी खरी फुलं आहेत इकडे. तर तुम्ही आता बघू शकता आम्ही आलेलो आहे आज लिव्हनवर्थमध्ये. लिव्हनवर्थला आपण डिसेंबर महिन्यामध्ये पण आलो होतो. इथे तेव्हा उन्हाळा होता आणि आजूबाजूला खूप येताना रस्त्याने खूप स्नो होता आणि टेम्परेचर सुद्धा खूप कमी होतं. साधारण 1 ते 2 डिग्री एवढंच टेम्परेचर होतं. खूप थंडी होती. तर आता थोडा इथे समर चालू झालेला आहे, उन्हाळा चालू झाला आहे. त्याच्यामुळे लिव्हनवर्थच्याच शेजारी चेलान म्हणून एक छोटंसं गाव आहे, तिथे एक वॉटर पार्क आहे स्लायडर वॉटर्स म्हणून, तर तिथे जाणार आहे आपण. तर आता लिव्हनवर्थमध्ये आलेलो आहे. लिव्हनवर्थमध्ये ब्रेकफास्ट करणार. ब्रेकफास्ट करून मग आपण वॉटर स्लायडर्स या वॉटर पार्कमध्ये जाणार आहे. चलो बघूयात आपण आता आज काय काय करतो ते. चलो लेट्स गो. सारांश, विराज, वेर आर वी नाउ? वॉटर पार्क. विराज लिव्हनवर्थ सारांश आपण आलो होतो काय विंटर मध्ये आलो होतो, आठवतं का तुला? मी जेव्हा इथे आलो होतो डिसेंबर महिन्यामध्ये तेव्हा इथे लाइटिंग लावलं होतं पूर्ण या झाडांवरती आणि खूप गर्दी होती. पूर्ण रस्ते गर्दीने भरले होते आणि थंडी होती, खूप थंडी होती. आता छान ऊन पडलेलं आहे, मस्त वाटतं इथे. तर आता सकाळचे वाजलेत 9:30. इथे थोडासा ब्रेकफास्ट करायचा. ब्रेकफास्ट आम्ही बनवून आणलाय. ब्रेकफास्ट करून मग आपण शेजारच्या शहरामध्ये जाणार आहे. कार्यक्रम झालेला छान. ती दीदी गाणं म्हणत होती, आठवतं का तुला शोना? चलो. खूप सुंदर हे डोंगराच्या मध्ये वसलेलं हे टाऊन आहे आणि इथली घरं, दुकानं, सगळं जे बांधकाम आहे ते जर्मन शैलीत लावली आहेत. खरी फुलं आहेत ही. काही स्टॉल लागलेले आहेत, पेंटिंग्स वगैरे आहेत, हो की नाही? छान. आता आपल्याकडे वेळ नाहीये बघायला, पण छान आहे. अरे सारांश, रस्ता आहे तिथे, वेट. हा, रोड क्रॉसिंगला थांबायचं. ओके, हा चला, चलो. जर्मन शैलीमध्ये बांधलेली घरं आहेत.
सगळे हॉटेल्स वगैरे पूर्ण टाऊन. ब्रेकफास्ट आणि लंच आम्ही बनवून आणलेला आहे आणि ब्रेकफास्टमध्ये इडली, चटणी आणि सँडविचेस आहेत आणि कॉफीसुद्धा आणलेली आहे. इथे वातावरणसुद्धा खूप छान आहे. मस्त ब्रेकफास्ट करून घेणार आहे आणि मग इथून निघणार आहे चेलानला जाण्यासाठी. चलो नहीं नहीं कॉफी. चला आता आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे. आता ब्रेकफास्ट करून आम्ही लेव्हनवर्थवरून चलान या शहरामध्ये चाललोय. तर तिथे स्लायडर वॉटर्समध्ये आम्ही बुकिंग केलेलं आहे. पण आम्ही तिथे गेल्यावरती डिसाईड करणार आहे की वॉटर पार्कमध्ये जायचं आहे की नाही, कारण की थोडीशी थंडी पण आहे. तिथलं वातावरण कसं आहे याच्यावरून मग ठरवूयात की आज वॉटर पार्कला जायचं आहे की नाही. कारण की जर खूप थंडी असेल तर पाण्यामध्ये जास्त वेळ थांबू शकणार नाही आणि पूर्ण दिवसाचं बुकिंग आहे. त्यामुळे एवढं तिकीटसुद्धा आहे त्याला बऱ्यापैकी $35 एकाचे. तर मग तेवढं वर्थ पण नाही होणार. मग तिथे जाऊन डिसाईड करूयात. जर वॉटर पार्कमध्ये नाही गेलो तर मग आजूबाजूची काही ठिकाणं असतील तर ती पाहणार आहे. चलो बघूयात. 600 feet, turn left onto Division Street. पण यार सागर, क्लिअर स्काय दिसतंय, किती छान वाटतंय. होय, आता बघूया. नाहीतर एवढं क्लाउडी होतं की एकदम असं. In 1000 feet, turn right onto US 2 East, US Highway 2. एसी नाही ना, हीटर नाही ना चालू आपला. मग गरम आहे वातावरण. गाडीत बसलोय म्हणून नाही, वारं सुटली की. हा, मला असं वाटतं होईल आपलं वॉटर पार्क. फ्रेंड्स, काय करतो तू? किती छान व्ह्यू दिसतोय बघ. घर आहे, शेती आहे, नदी आहे आणि टनेल आलाय. मला वाटतं टनेल मध्ये आपण पहिल्यांदा चाललोय का सगळं? नाही, बरं ठीक आहे. आता तर पहिलाच टनेल आहे ना. ठीक आहे. टनेल कोणाला आवडतो? लेव्हनवर्थ पासून चेलानला जाण्यासाठी साधारण 1 ते 1.5 तास लागणार आहे. आणि चेलानला जातानाचा हा रस्ता पहा, इतका सुंदर दिसतोय रस्ता. आणि प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा व्ह्यू आहे. प्रत्येक ठिकाणी डोंगर बदलतायत, प्रत्येक ठिकाणी आजूबाजूचं व्ह्यू बदलतोय आणि पाहायला खूप छान वाटतंय. आणि असं म्हणतात ना की जर्नी डेस्टिनेशनपेक्षा जर्नी सुंदर असते. तर खरंच ही जर्नीच मला फार आवडली आहे. आणि कारण की आम्ही सकाळी निघालो तेव्हा धो पाऊस पडत होता. त्यानंतर वातावरण सगळं क्लिअर होत गेलं आणि थोडंसं ऊन पाहायला मिळालं. त्यानंतर हिरवीगार गर्द झाडी पाहिली आणि आता चेलानला जाताना हे उजाड डोंगर सुद्धा खूप छान दिसत आहेत. आणि लेव्हनवर्थला पोहोचत असताना मला आपल्या शिमला, मनाली, उत्तर भारतातली आठवण आली. कारण की उत्तर भारतामध्ये सुद्धा असाच व्ह्यू दिसतो. आजूबाजूला गर्द झाडी, उंच झाडी असते. आणि लेव्हनवर्थ मधून चेलानला जात असताना मला आपल्या लेह लडाखची आठवण आली. कारण की तिथे सुद्धा असेच मोठमोठे डोंगर असतात, उजाड डोंगर असतात. त्यावरती फरक फक्त एवढाच आहे की लडाखमध्ये हिरवीगार झाडं क्वचितच पाहायला मिळतात. आजच्या या प्रवासाने मला आपल्या उत्तर भारताची आठवण करून दिली. तर आता वातावरण जर पाहिलं तर खूप छान झालेलं आहे, ऊन आलेलं आहे आणि मला असं वाटतं की आता आम्ही वॉटर पार्कमध्ये सुद्धा जाऊ शकतो. तर आता आपण पुढच्या भागामध्ये पाहणार आहे की वॉटर पार्क इथे कसे असतात. आपण आत्ता ज्या वॉटर पार्कमध्ये निघालेलो आहे, वॉटर स्लायडर्समध्ये, तर ते जे वॉटर पार्क आहे ते डोंगरांच्या मध्ये आहे. आजूबाजूला डोंगर आहेत आणि मध्ये वॉटर पार्क आहे. त्यामुळे व्ह्यू सुद्धा खूप सुंदर असणार आहे, खूप धमाल येणार आहे. तर वॉटर पार्कमध्ये आम्ही काय काय करतो ते आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात.